तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या समोर वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना नेहमीच घेऊन येत असतो. आज देखील आपल्या बरोबर असंच एक वेगळं व्यक्तिमत्व असणार आहे आणि हे व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये. आणि 7 तारखेला मतदान होत आहे, त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि यांची ओळख करून द्यायचं झालं तर श्री नाना घाडगे. नाना, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि नाना घाडगे हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि कट्टर शिवसैनिकाची आज आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल नाना, कशा पद्धतीने प्रचार चालू आहे? तुमचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर उमेदवार आहेत आणि कशा पद्धतीनं सध्या वातावरण आहे, कशा पद्धतीने तुम्ही प्रचार करताय आणि जनतेमधून कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, आपण काय सांगाल? सर्वप्रथम विशालजी, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपण विचारलात की आमचा प्रचार कुठल्या टप्प्यात आलाय आणि कशा प्रकारे आमचा प्रचार आहे. आणि आता उरले अवघे काही दिवस, आमच्याकडे मोजके दिवस उरलेले आहेत. परंतु विशालजी, तुम्हाला एक मी सांगतो की यावेळेचं लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते महाविकास आघाडी असल्यामुळं आम्ही शहरातील तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मिळून जवळपास महिना झालं, महिना होत आलं, 20-25 दिवस होत आले आता, की आमचा डोर टू डोर प्रचार झालेला आहे. जेवढे आपल्या शहरामध्ये प्रभाग आहेत तेवढ्या प्रभागात जाऊन आम्ही डोर टू डोर मतदारांपर्यंत जाऊन पोहोचलोत. आम्ही जेव्हा आम्ही मतदारांपर्यंत पोहोचलो तेव्हा जवळजवळ 90% मतदारांचं असं म्हणणं आलं की यावेळेचं लोकसभेचं इलेक्शन जे आहे ते कुठल्या नेत्यावर अवलंबून नाहीये किंवा कुठल्या कार्यकर्त्यावर अवलंबून नाहीये. आजचं लोकसभेचं जे इलेक्शन होणार आहे आणि जे 7 तारखेला मतदान होणार आहे, तर त्या टोटल इलेक्शन हे मतदारांनी स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. सर्वसामान्य जनतेने हे यावेळेस लोकसभेचं इलेक्शन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आत्ताच महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर फक्त फोडाफोडीविषयी दुसरा विषयच नाहीये. बरोबर, म्हणजे फक्त नेत्यांना फोडलंय. याचा अर्थ काय की भाजपनं फक्त नेत्यांना गृहीत धरलेला आहे, मतदारांना गृहीत धरलेलं नाही. बरोबर आहे की बाबा मतदार आपल्या मागे आहे का नाही, फक्त त्यांना काय पाहिजे की नेते पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी फक्त नेते घेतले. पण मतदार जो आहे तो मतदारांना ह्या कदापि हे फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही. काल परवाच्या मुलाखतीत तुम्ही पाहिलं असेल, स्वतः नितीन गडकरींनी सुद्धा हे कबूल केलं की आत्ताचं जे वातावरण आहे किंवा महाराष्ट्रात जे सगळं झालेलं आहे ते फोडाफोडीचं राजकारण हे लोकांनाच पसंती पडलेलं नाही. म्हणजे आता तुम्ही डोर टू डोर प्रचार करत आहात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या समोर सगळ्यात महत्वाचं आव्हान असं असणार आहे की सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमचं जे चिन्ह आहे ते पोहोचवणं असणार आहे. तर त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? लोकांपर्यंत चिन्ह पोहोचलंय असं आपल्याला वाटतं का? आणि लोक काय म्हणतात त्या संदर्भामध्ये? बघा विशालजी, ज्यावेळेस आपल्याला लोकसभा इलेक्शनच्या बऱ्याच दिवस अगोदर मशाल चिन्ह आपल्याला जेव्हा निवडणूक आयोगाने दिलं आणि सध्याच्याला तुमचं मीडियाच्या अनुषंगाने किंवा आता तुम्ही बघताय व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळे जण वापरतात, सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यामध्ये त्यावेळेस चिन्ह हे एका दिवसात मी म्हणतो तमाम महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर ते चिन्ह गेलंय. आणि आज ग्रामीण मध्ये जर तुम्ही गेला तर ग्रामीण भागात सुद्धा असं वाटत होतं आम्हाला की बऱ्याच लोकांना कसं ग्रामीणच्या की एक शिवसैनिक असतात, मतदार हे खूप कट्टर ग्रामीण मधले, तर असं वाटत होतं आम्हाला की त्यांना आता बाबा त्या मतदान मशीन जी आहे त्या मशीनवर आपल्याला जर त्यांना मतदारांना बार नाही दिसलं तर ते वापस येतील का. तर ते आम्ही काय बोलायच्या अगोदरच ते आम्हाला म्हणतात, म्हाताऱ्या कोताऱ्यापासून ते आम्हाला म्हणतात, ज्यांना लिहिता वाचता येत नाहीत असे मतदार सुद्धा आम्हाला म्हणतात, पोरांनो काय काळजी करू नका, आम्हाला माहित आहे आपलं चिन्ह मशाल आहे. तुम्ही म्हणताय बरोबर आहे की चिन्ह पोचलेलं आहे, पण सोशल मीडिया जो असेल किंवा
आपण जो सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही म्हणताय की चिन्ह पोचलेलं असेल, ठीक आहे. पण तुम्हाला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या तरुण वर्ग असेल किंवा पुरुष मंडळी असेल यांच्यापर्यंत चिन्ह पोहोचलेलं आहे. पण महिला वर्गामध्ये काही प्रमाणामध्ये चिन्ह पोहोचलेलं नाही असं आपल्याला वाटतं का? आणि तसं काय तुम्हाला दिसून आलं का? अजिबात नाही. महिला वर्गातच मी तेच सांगतो, की आम्ही जेव्हा खेड्यापाड्यात जातो, कुठं शेतात, बांधावर किंवा एखाद्या ग्रामीण भागात गेलो. आता काल परवा आम्ही किल्लारीकडे होतो. तर किल्लारीकडं मेंढा वगैरे तर खूप म्हणजे खूप वयस्कर महिलांशी चर्चा जेव्हा केली आम्ही मतदानासाठी, मत मागण्यासाठी जेव्हा गेलो दादाला, आमच्या दादाला निवडून द्या. तर ते लोक आम्हाला म्हणतायत, की बाळ आम्ही खूप वर्षापासून शिवसैनिक आहेत आणि आपल्याला माहित आहे की उद्धव साहेबाला ह्या महाराष्ट्रातल्या सरकारने किंवा भाजपच्या सरकारने घराबाहेर काढायचं जे पाप केलेलं आहे किंवा वडिलाचं नाव विस्कावून घेण्याचं, वडिलांना चिन्ह विस्कावून घेण्याचा जे प्रयत्न केलाय, तर तुम्ही काही काळजी करू नका लेकरांनो, तुम्ही बिंदास राहा. मशाल मिळालेली आहे आपल्या उद्धव साहेबाला आणि आपली मशालच येणार. हे ग्रामीण मधल्या महिलांचे वाक्य आहे. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पण घरोघरी चिन्ह पोहोचलेलं आहे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. त्यात कसली ते मात्र शंका घ्यायची गरज नाही. बरोबर. मला तुम्हाला एक वेगळ्या मुद्द्याकडे घेऊन जायचं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि पुढच्या उमेदवार जे आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील आहेत. तर राष्ट्रवादीकडे म्हणजे अर्चनाताई पाटील यांच्याकडे भली मोठी फौज आहे. म्हणजे आमदार असतील, माजी आमदार असतील किंवा आताचे जे आमदार असतील. तसं ओमप्रकाश राजे निंबाळकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत यांच्याकडं कैलास पाटील सोडले तर असा एकही आमदार नाहीये. तर त्याचा काय या निवडणुकीवरती इफेक्ट होऊ शकतो का, असं काय आपल्याला वाटतं का? बघा, याचं उत्तर माझं एका वाक्यात उत्तर असेल, की समोरच्या पार्टीकड किंवा समोरच्या उमेदवाराकडे आपण म्हणल्यासारखं आमदार असतील, मंत्री असतील, आणखीन कोणी असेल. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा झाली. त्याचा काय इफेक्ट होईल असं आपल्याला वाटतं का? बरोबर. तर तुम्हाला तेच सांगायचं मला, की समोरच्या उमेदवाराकडे आपण म्हणल्यासारखं आमदार आहेत, मंत्री आहेत, पंतप्रधानांनी सभा घेतली. पण बघा, तुम्ही एक दिवार अमिताभ बच्चनचा एक पिक्चर आहे दिवार. त्याच्यामध्ये शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचं एक दोघांचं डिबेट चलती. त्याच्यामध्ये ते जेव्हा शशी कपूर विचारतो की तेरे पास क्या है, तर अमिताभ बच्चन विचारतो तेरे पास क्या है, तर शशी कपूर म्हणतो मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे. आणि नंतर शशी कपूर त्याला अमिताभ बच्चनला विचारतो की तेरे पास क्या है, तर अमिताभ बच्चन म्हणतो एकाच वाक्यात बोलतो की मेरे पास माँ है. तसं आज आम्ही तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की आमच्याकडं आमचा मतदार आहे आणि कुठलंही इलेक्शन असू द्या, ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत, की मतदार हा राजा मानला जातो आणि मतदार राजाच निर्णय देतो आणि त्या खुर्चीवर कोण योग्य आहे उमेदवार आहे किंवा कोण चांगला व्यक्ती आहे त्या खुर्चीवर जाऊन बसतो. की तुमच्याकडे किती आमदार आहेत, किती मंत्री आहेत, ह्याच्यानं काहीच होणार नाही. कारण का मंत्री आणि आमदारांचं सगळ्यांचं मिळून मतदान किती होणार आहे. जर आपण जर बघितलं तर त्यांनी जरी मतदान केलं, परंतु एका बाजूला ओमदादांच्या सोबत हा सर्वसाधारण मतदार वर्ग आहे, जेणेकरून की समोरच्यानी मतदाराला गृहीतच धरलेलं नाही. त्यांना फक्त आमदार, मंत्री हेच हवे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली आहे? हो, नक्कीच. यावेळेस 2019 जे वातावरण होतं ते आज वातावरण राहिलेलं नाही. कारण का तुम्ही पाहिलं असेल की यावेळेस जनताच जो काय आहे तो जनता जनार्दन आणि या लोकसभेचं एकूण टोटल महाराष्ट्रातलं मतदारांनी जे काय निर्णय घ्यायचा आहे ते मतदारांनी घेणार आहेत. बरोबर. आणि तो निर्णय येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला लवकरच दिसून येईल. आणि जेव्हा मतमोजणी 4 तारखेला आहे, तर 4 तारखेला तुम्हाला महाराष्ट्रातलं चित्र खूप वेगळं दिसेल. खरं तर असं आपण बघतोय आता सोशल मीडिया असेल किंवा आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची सर्वत्र चर्चा आहे
की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेचे फोन उचलतात. फोन उचलण्याबरोबरच त्यांची काय अशी कामं तुम्हाला सांगता येतील किंवा जेणेकरून की सर्वसामान्य जनतेने त्यांना मतदान करावं? बघा, तुम्ही खूप चांगला प्रश्न केलात. आणि याच्यावर मी तुम्हाला असं उत्तर देईन की बघा विशालजी, मला एक सांगा. तुम्हाला घरी तुमचे आई वडील आहेत? 100%. तर मला एक सांगा की आपल्या आई वडिलांनी जर तुम्हाला दिवसातनं फोन केला हां. आणि तुमच्या आई वडिलाचा तुम्ही स्वतः जर फोन नाही उचलला, हो. तर तुमच्या आई वडिलांचे काय फिलिंग असतील किंवा तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला आई वडिलांकडून काय प्रतिक्रिया मिळते हे तुम्ही सांगा मला. ते काळजीपोटी आपल्याला फोन करत असतात किंवा आपल्याकडे काहीतरी कुठं आहेस तू? काय असा त्यांचा एक विषय असतो काय असा काय किंवा काहीतरी त्यांना आपल्याला काम सांगायचं असतं किंवा त्या संदर्भात आपल्याला ते कॉल करतात. तर बघा, सेम हीच कंडिशन आहे की आमच्या ओमराजे निंबाळकरांनी म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या खासदारांनी, परमनंट खासदार म्हणेन मी, बरं. बरं का, आपल्या परमनंट खासदारांनी मतदारांना फक्त 5 वर्षाकरता मतदान घेण्यापुरतं त्यांच्या जवळ जात नाहीत त्यांनी, की त्या मतदाराला त्या ओमराजेंनी आपले स्वतःचे मायमाऊली मानलेला आहे. बरं. आणि जोही फोन येईल, हो. जोही फोन, मग तो फोन मतदारसंघातनं असू द्या ना मतदारसंघाच्या बाहेरचा असू द्या, त्यांची भावना जी असते, फोन केव्हाही रिंग वाजू द्या, तर हो. त्यांची भावना असते की ते फोन कोणाचा आहे, नाव बघून ते फोन उचलत नाही. हां, 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 हां. ते फोन उचलतात की हा फोन माझ्या कुटुंबातल्या घरच्या व्यक्तीचा आहे, बरं. या विचाराने ते फोन घेतात. बरं. मग तो फोन भावाचा असू शकतो, बहिणीचा असू शकतो, आईचा असू शकतो, वडिलाचा असू शकतो, मामाचा असू शकतो, अन्य कोणाचा असू शकतो. कारण का, बघा ओमराजे, मी आजची कंडिशन जर जर पाहिली तर माझं असं मत आहे की नेत्याचं आणि जनतेचं एक रिलेशन, जे अटॅचमेंट जी आहे, हो, हो, हो. जी आहे ना, हो. तर ती अटॅचमेंट एक कमर्शियल अटॅचमेंट नसली पाहिजे बरोबर. माझ्या मते. कारण का, बघा, राजकारण म्हणजे समाजसेवा आहे. हो. आणि ती समाजसेवा करताना आपण हे भान ठेवलं पाहिजे की तुमची आणि नेत्याची अटॅचमेंट जी आहे हो. ते भावनिक आणि इमोशनल अटॅचमेंट असली पाहिजे. बरोबर. तर हे कायम प्रवाहात राहणाऱ्या गोष्टी आहेत. बरं. कारण का तुम्ही बरेच नेते बघितले असतील किंवा बरेच राज्यात इलेक्शन बघतोय मी की खासदार, विशेष म्हणजे हो, खासदार, हो, हो, हो. तर खासदार दाखवा, 500 रुपये हो, मिळवा, हो, हो. 1000 रुपये मिळवा, अशा बऱ्याच बाईट लागतात, शर्यत लागतात. पण तसं मला वाटत नाही की आज जेव्हा ओमराजे खासदार झाले, हां. तेव्हापासून खासदार झाले, तेव्हापासून हा आपल्या जिल्ह्यानं हे म्हणच पुसून टाकली हां. की खासदार दाखवा आणि आणि 500 रुपये मिळवा, ही म्हण आपली पुसून टाकलेली आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो. तुम्ही ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर असता, तुम्ही त्यांना जवळून ओळखता, की मलाही ते जाणून घ्यायचंय आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ते जाणून घेण्याची इच्छा आहे, की ओमप्रकाश राजे निंबाळकर हे काय रसायन आहे बाबा? दिवसाचे 1000 ते 1500 कॉल त्यांनी उचलतात. हे कसं शक्य आहे आणि ते एवढा वेळ कसा देऊ शकतात ते? हे काय रसायन काय आहे नेमकं? मी तुम्हाला मगाच काय म्हणलं की ओमदादांनी मतदारसंघातल्या किंवा मतदारसंघातील बाहेरच्या लोकांना हो. कुटुंबातलं त्यांनी करून टाकलेलं आहे. बरोबर. आणि जेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं की तुम्ही स्वतः कितीही स्ट्रेसमध्ये जर असाल किंवा आपण किती स्ट्रेसमध्ये असाल, तर आपल्या घरातल्या आई वडिलांचा फोन, भावाचा फोन आला किंवा घरच्या आपल्या लेकरांचा फोन आला, तर आपण काही झालं तर तो फोन घेतो. बरोबर. त्याच्यामुळं ती आपली अटॅचमेंट कायमची राहते कुटुंबात सुद्धा. तर त्याच म्हणजे प्रकारे तुम्हाला असं म्हणायचंय का, की खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जनतेलाच आपलं कुटुंब मानलेलं आहे? हो, साहजिक आहे. म्हणून तर म्हणतो, तुम्ही जो प्रश्न केला की बाबा हे नेमकं रसायन काय आहे, हां. तर मी आणि तुम्हाला ते तेच खरंच सांगतो. मला सुद्धा उत्सुकता आहे, की बाबा हे रसायन काय आहे? म्हणजे हे रसायन एकच आहे की या रसायनमध्ये आपण म्हणल्यासारखं ओमदादांनी जनतेला, जनता किंवा मतदार समजत नाही. त्यांचा परिवार खूप मोठा आहे. बरं. पूर्ण मतदार संघ जो आहे, हो. पूर्ण मतदारसंघ हा मोदीचा, जसं मोदींनी मध्ये एक घोषणा केली की मेरा परिवार,
हा, हा, हा. पण हे बोलण्यापुरतं ठीक वाटतं. हा, हा. परंतु तुम्ही पाहिलं असेल की जर त्याला कृतीत आणायचं असेल तर ते कृतीत आणून दाखवलं आहे खूप अगोदर वर्षापूर्वीपासून. हम्म. ते कृतीत कुणी आणलंय तर ओमदादांनी हो, आणलंय. हो. मोदी साहेबांची आत्ता घोषणा झालेली आहे. हम्म, हम्म, कोणती बरोबर. घोषणा झालेली आहे की मेरा परिवार. बरोबर. परंतु ही संकल्पना राबवणारे आपले स्वतः जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. बरोबर. त्यांनी ही संकल्पना खूप वर्षापूर्वी वापरलेली आहे आणि बरोबर. ते अजून सुद्धा सातत्याने त्याच्यामध्ये आहेत. आणि याच कारणामुळं खरं तर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्राभर त्यांचा फॅन फॉलोअर आहे. बघा तुम्हाला एक सांगतो, माझे मित्र काही नांदेडला आहेत, बर. परभणीला आहेत, बीडला आहेत. तर तिथून मला फोन येतात की नाना तुमच्या खासदारावर आमच्या इथं अक्षरशः बाईट लागत आहेत, शर्यती लागत आहेत बर. की एवढ्या लीडनं येतील तेवढ्या लीडनं येतील. मी त्यांना एकच सांगितलं, हम्म. अंतिम सत्य आहे हम्म. की या 2024च्या इलेक्शनला ओमराजे निंबाळकर खासदार होतील का, तर अंतिम सत्य आहे की ओमराजे निंबाळकरच खासदार होतील. कारण का, हा. त्यांच्या मागे त्यांचा परिवार आहे बरोबर. आणि त्यांचा परिवार म्हणजे आपल्या जिल्ह्यातला सर्व मतदार, बरोबर. हा त्यांचं कुटुंब आहे. आणि मला वाटत नाही की आपण आपल्या कुटुंबातल्या माणसाला एकट्याला पाडू, हा, हा, असं हा. कदापि नाही. सर्व कुटुंब मिळून आपण त्यांच्या मागे ताकदीनं उभारलेले आहेत. कारण का ते कुटुंबातला एक भाग आहेत ओमराजे. तुम्ही पाहिलं असेल की अर्ध्या रात्री म्हणजे मस्करीत फोन लावतात त्यांना. मस्कर खरं रात्री बेरात्री सुद्धा फोन लावतात. मस्करीत रात्री 1:30-2 वाजता. त्याच्यावर शर्यती लावतात की बघ उचलतात का नाही बघतो. आणि मी जसं आता माझा प्रवेश झाला सेनेमध्ये तेव्हापासून मी बघतो की मला खरं सांगू का, मला असं कधीच वाटलं नाही की मी खासदार साहेबाला बोलतोय, मी खासदार साहेबाच्या मला भेटायचंय, काही नाही. मला माझ्या एखाद्या भावाला फोन लावतोय तशी मला फिलिंग असते. बर. मग खासदारच असू द्या किंवा पहिल्या आपले आमदार असतील, आमदारांची सुद्धा तशीच कंडिशन की आमदारांसाहेब आणि मी तर मिळून काही दिवसांनी मिळून एका पक्षात काम केलेलं आहे. पुन्हा माझे मित्र नंदुभैया राजे निंबाळकर, हो. हे तिघ जण बघा ह्या जिल्ह्याचे असे रत्न आहेत. बर. हे 3 रत्न जर एकत्र आले म्हणजे आलेले आहेत. हो. बर. हा, हे 3 रत्न एकत्र आहेत. ओमराजे निंबाळकरांना जेव्हा मी फोन लावायला किंवा माझं काही काम असेल किंवा मला त्यांना भेटायचं असेल तर मला कधीच वाटत नाही मी एका खासदाराला बोलतो. जेव्हा मी फेस टू फेस बोलतो, त्यांच्या बाजूला उभारतो, मला असं वाटतं माझ्या कुटुंबातल्या एखाद्या मी भावाला बोलतोय. आणि तशीच प्रतिक्रिया मला किंवा तशीच माझी भावना कैलास दादांना सुद्धा बोलताना जे आपले आमदार आहेत ते खूप सर्वसामान्य, म्हणजे कुठल्याच अँगलनं वाटत नाही की मी एका आमदाराला बोलतोय, एका खासदाराला बोलतोय. आणि नंदुराजे निंबाळकरचं पण तसंच आहे. म्हणजे माझे नगराध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा बोलणं किंवा त्यांना भेटायचं किंवा कुणा या तिघांनाही भेटायचं कधी कुणाला अपॉइंटमेंट लागत नाही किंवा यांच्या पीएला फोन करावा लागत. डायरेक्ट फोन करू शकतो. कारण का बघा, मी काय म्हणलं तुम्हाला की मला जर माझ्या भावाला फोन लावायचा असेल तर मी डायरेक्ट भावाला फोन लावणार ना. तसं आज मतदारसंघातली पोझिशन आहे. कुठल्याही मतदाराकडे सर्वसाधारण तुम्ही महिला असू द्या, एखादा वयस्क व्यक्ती असू द्या, त्यांच्याकडे सुद्धा ओमराजेचे नंबर आहेत. पीएचे नंबर नाहीत. ओमदादाचे नंबर सगळ्यांकडे आहेत. बरोबर. कैलासदादांचे नंबर सगळ्यांकडे आहेत. आणि सगळ्या ऑफिसेस असतील म्हणजे सर्वसामान्य लोकांची जी कामं असतात त्या ठिकाणी त्यांचे नंबर बाहेर चिटकवलेले असतात. जसं की कलेक्टर ऑफिस असेल, MSCBचं ऑफिस असेल किंवा पंचायत समिती असेल, म्हणजे जिथं सर्वसामान्य लोकांची कामं असतात अशा ठिकाणी त्यांचे नंबरच त्यांनी चिटकवलेले आहेत. त्याचं कारणच आहे, काय म्हणतो तुम्हाला की बघा, एखाद्या व्यक्तीचं कधी कुठं काय काम पडल आणि प्रत्येकाकडेच दादांचा मोबाईल असेल, नंबर असेल असंही काही नसतं. पण जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या ऑफिसला जातो, कारण किती क्षुल्लक असू द्या, पण त्याच्यासाठी ते काम खूप महत्वाचं असेल, खूप मोठं काम असतं. कारण का आपल्याला वाटतं ते काम चिल्लर आहे, पण ज्याचं काम आहे त्याच्यासाठी खूप मोठं असतं. आणि त्याच्यासाठी त्याचे हेंडसाळ होऊ नये किंवा त्याचे वनवन होऊ नये
या कारणानं दादानी स्वतः आवर्जून प्रत्येक ऑफिसच्या बाहेर ऑफिसमध्ये त्यांचे मोबाईल नंबर लावलेले. आणि मला वाटत नाही असं कुठल्या नेत्यानं आजपर्यंत केलं असं. नाना, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही शिवसेनेमध्ये आलात. शिवसेनेमध्ये प्रवेश करून मला वाटतंय 1 वर्ष झालं तुम्हाला शिवसेनेमध्ये प्रवेश करून. आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर असतील, आमदार कैलासदादा पाटील असतील, यांच्याबरोबर तुम्ही गेले 1 वर्ष झालं सातत्यानं काम करताय. तर मला तुम्हाला एकच प्रश्न असा विचारायचा आहे आणि तो शेवटचा असेल की तुम्हाला भावलेली आणि तुम्ही एखादं असं काम दादांना सांगितलेलं आहे जे तुम्हाला भावलंय आणि ते दादांनी केलंय, असं एखादं काही काम तुम्हाला सांगता येईल का? आणि असं असेल तर काय असेल ते? आणि आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला सांगतो. बर करंट विषय आहे आणि तो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्याच्यात मला सुद्धा समाधान मिळालं की तो विषय मार्गी लागला. तर विषय असा होता की मी समतात राहतो आणि समतामध्ये बऱ्याच मुलं मुली इथं किरायानं राहतात, शिक्षणासाठी राहतात, काय राहतात. तर अशीच एक मुलगी जिचं लग्न पण झालेलं होतं, तिला एक छोटं बाळ होतं. आणि ती एके दिवशी घरी आली डायरेक्ट आणि डायरेक्ट ती रडायला लागली की काका मला तुमची एक मदत पाहिजे. मला थोड्या वेळ तर शॉकिंग झालो मी, मला काहीच कळना गेलं कारण ती आली आणि एकदम रडायला चालू केली. मग मी तिला बसवलं वगैरे, मग आमच्या घरच्यांना तिला पाणी वगैरे द्यायला लावलं आणि मी तिला विचारलं काय झालं बाळा नेमकं, तू असं काय झालं? तर मग तिनं मला सांगितलं की काका मी असं असं नर्सिंग कोर्सला होते आणि माझा नर्सिंग कोर्स पूर्ण झालेला आहे आणि आता मला माझी डिग्री जर मला मिळाली कोर्स पूर्ण झालेली तर मला लागलीच नोकरी वगैरे जॉब वगैरे लागू शकतो. कारण तिच्या घरची परिस्थिती हालाकीची आहे. ती मुलगी विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघातली नव्हती. ती मुलगी होती बीडची. मग तिला मी विचारलं तुझे वडील वगैरे काय करतात, तर तिने सांगितलं ऊस तोडीचं काम वगैरे करतात आणि असं तसं. मी म्हणलं ठीक आहे. मग आता राहिलं काय विषय, तर म्हणजे काका असं असं माझी फीस राहिलेली आहे भरायची, ती फीस मी भरू शकत नाही. कारण का की तिची थोडे फॅमिली डिस्टर्ब झालेली मुलगी होती, काहीतरी डिवोर्स वगैरे झालेला, एक छोटं बाळ आणि आई वडिलांची परिस्थिती. मग तिने म्हणली काका मला काही मदत होऊ शकेल का? मला फक्त माझे जर डॉक्युमेंट्स मिळाले तर मला लगेच तुरंत कुठेही प्रायव्हेट मध्ये जॉब वगैरे करता येईल. तर माझ्या 0 सेकंदात तुम्हाला सांगतो, कारण मी तिला जेव्हा विचारलं की बाबा तुझी फीस किती राहिलेली आहे, तिने सांगितलं की 65,000 फीस होती, त्यातली 20,000 भरलेले, 45,000 रुपये राहिले. मग हे तिनं सांगितल्या 0 सेकंदात मला माझ्या समोर माझा नेता ओमराजे निंबाळकर हे 0 सेकंदात आठवले, कारण का मी ऐकून होतो की ते खूप मदत करतात, फोन उचलतात. मग मला हा अनुभव घ्यायचा होता. मी कसलाही न विचार करता त्या दीदीला म्हणलं की बेटा तू काय कर, थोडं थांब, मी दादांशी फोनवर बोलतो, दादा कुठं आहेत बघतो, पण आपण दादाकडे जाऊ. मी दादांना फोन लावला, योगायोगाने दादा कॉम्प्लेक्सलाच होते. मग दादाला म्हणलं दादा असं असं माझं काम आहे, भेटायचं. मग दादा 0 सेकंदात "हो, आहे मी, केव्हाही या." ते दादाचं लगेच आम्ही दोघं इथून गेलो. दादाला त्या मुलीला दादांसमोर नेलं. तो सगळा दादाला तिने प्रकार सांगितला. दादाने फक्त ऐकल्यानंतर एकच वाक्य विचारलं, ठीक आहे, कॉलेज आणि तिथल्या जे संस्थापक आहेत त्यांचं नाव. जेव्हा नाव आणि कॉलेजचं नाव सांगितलं, संस्थापकाचं नाव सांगितलं, मग माझ्याकडे त्यांचा नंबर होता. मी नंबर पण दादाला दिला. दादाने फोनवर बोलले. तर मी खोटं नाही सांगत, त्याही व्यक्तीचे तेवढ्याच तिकडून आनंदानं किंवा तेवढ्याच रिस्पॉन्स दादाला मिळाला की दादाने तेवढं म्हणजे की बाबा असं असं एक मुलगी आहे तुमच्या कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तिची परिस्थिती सगळी सांगितली, परंतु तिची फीस राहिलेली आहे, तर आपण काय मदत करू शकाल का? तर एवढ्यावर समोरनं 0 सेकंदात एकच वाक्य आलं की का नाही दादा, तुम्ही आम्हाला खूप वेळेस मदत केलेली आहे की आमचं भाग्य की एक काम तरी आम्हाला तुम्ही सांगितलं आणि ते आम्हाला करायला मिळालं. आणि बघा दादाची नम्रता एवढी आहे, आमदार आहेत, आदेश देऊ खासदार बघा दादाची एवढी नम्रता की ते खासदार आहेत
त्यांनी त्या व्यक्तीला सांगू पण शकत होते डायरेक्ट हे असं असं आहे आणि ते करून घे म्हणून. पण दादानी मी पाहिलं फोनवर, दादा त्यांना विनंती करतायत, विनंतीपूर्वक बोलले. हे खूप मला म्हणजे आश्चर्य वाटलं, कारण का मी त्यांची दबंग स्टाईल बघितलेली आहे बऱ्याचदा. पण दादाला कळतंय नेमकं कुठं काय बोलायचं ते. म्हणजे ते तुम्ही जे म्हणताय की काय असं वेगळं राहतं नाही, तर हे आहे ते दादांमध्ये फरक जो आहे. तर मी बघितलं की दादाने फोन केला, सरांना बोलले, तर तिकडून पण तेवढीच प्रतिक्रिया मिळाली चांगली, की दादांना सांगितलं की ठीक आहे तुम्ही पाठवून द्या, मी त्या मुलींचे सर्व डॉक्युमेंट देतो. आणि दादा की मला माझं नशीब आहे की तुम्ही मला आज एक तरी काम सांगितलं एवढ्या वर्षात. आता तुम्ही बऱ्याचदा माझे कामं केले, माझ्या कॉलेजचे काही लायसन्सचे विषय असतील किंवा जे काही कामं असतील ते तुम्ही माझे वारंवार केलेले आहेत. पण कधी त्याची कसली अपेक्षा ठेवली नव्हती. पण आज किमान मला त्याचा म्हणजे एक छोटासा मला खारीचा वाटा मिळतोय. आणि तेवढ्याच आनंदात ते काम केलं. त्या मुलीला लगेच मला दादानी सांगितलं की जावा नाना कॉलेजमध्ये. मी त्या मुलीला तिथं घेऊन गेलो. त्या मुलीला बघा त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर बसून 5 ते 10 मिनिटात कागदपत्र सगळे हातात दिले. तेव्हा मी बघितलं त्या मुलीला एवढं भरून आलं तिचं हृदय, एवढं गहिवरून आलं तिला, की मी म्हणलं ना की एखाद्याचं काम असेल ते आपल्याला खूप शिल्लक वाटतं, पण ज्याची गरज आहे, गरजवंतांना अक्कल नसते. बरोबर. जेव्हा बघा तुम्ही त्यावेळेस मला कळालं की त्या मुलीला ते किती महत्वाचं होतं. बरोबर. आणि इतक्या अवधीनं कमीत कमी 10 ते 15 मिनिट अक्षरशः रडत होती कॉलेजमध्ये. सरांनी पुन्हा मॅडमने तिला जवळ घेतलं, बेटा नाही तर म्हणजे तिचं इतकं हृदय भरून आलं होतं. मग अरे आज हे बघा, हे कामानं आज तिच्या लेकरा बाळाचं, तिच्या आई वडिलाचं किंवा तिचं जे छोटं बाळ होतं, हे अंतकरणातून जे निघालेले आशीर्वाद आहेत. आणि ह्या आशीर्वादावरच आज ओमराजे निंबाळकर टिकून आहेत. आणि ह्या सर्वसामान्याचाच जो दादांना आशीर्वाद मिळतोय छोटे छोटे कामं केलेल्यांचा, ज्याचा लोक चेष्टा म्हणजे विरोधक त्या गोष्टीची चेष्टा करतात, फोन उचलल्यामुळे काय होते असं म्हणतात. परंतु मला वाटतंय की ज्यावेळेस ज्या व्यक्तीचं काम असतंय आणि ते काम एखादं शुल्लक छोटस काम असताना कसलाही मागचा पुढचा विचार न करता जेव्हा आपण डायरेक्ट खासदारला आमदारला फोन लावतो, तेवढ्याच तो खासदार 0 मिनिटात फोन उचलतो, तेव्हा त्याच व्यक्तीला माहित त्या खासदाराची किंमत काय. बरोबर. आम्हाला नाही कळणार. बरोबर. नाना, खर तर धन्यवाद. तुम्ही अतिशय पोटतिडकीनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि खरं हा किस्सा सुद्धा आम्हाला तुम्ही सांगितलेला आहे. खरंच प्रेक्षकांना सुद्धा हा ऐकायला आवडेल. तुम्ही विश्व विशाल न्यूजची चर्चा केली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण इथंच थांबूयात. धन्यवाद, आपले आभार. थँक्यू. तर आपण आताच श्री नाना घाटगे यांच्याशी संवाद साधलेला आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर एक रसायन काय आहेत हे उलगडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर विश्व विशाल न्यूज वरती अशाच नवनवीन व्हिडिओ, अशाच नवनवीन मुलाखती, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.